नमस्कार. एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. पाहूया आजची विधान परिषद अमरावती विशेष बातमी. अमरावती विभाग विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विभागात राजकीय वातावरण चांगलेच तपले आहे. तब्बल 8 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले असताना आता या निवडणुकीबाबत मोठी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रंगतदार होण्याची संकेत दिले जात आहे. विविध रंगतदार होण्याचे संकेत दिले असले तरी पडद्यामागील राजकीय समीकरणामुळे ही निवडणूक अखेर बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती विभाग विधान परिषद निवडणुकीत ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतावर आधारित असल्याने या निवडणुकीमध्ये नेहमीच विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. अमरावती जिल्ह्यातील विभागीय नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत आणि इतर लोकप्रतिनिधी या निवडणुकीत मतदार म्हणून भूमिका बजावत असतात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, युवा स्वाभिमान तसेच इतर काही राजकीय पक्षातील प्रभावशाली आणि दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना अनेक नेत्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांची गर्दी, बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि राजकीय वातावरणामुळे निवडणुकीत चांगलीच चुरशीची होणार असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. मात्र अर्ज दाखल झाल्यानंतर अचानक राजकीय समीकरण बदलताना दिसू लागली आहेत. काही पक्षामध्ये पडद्यामागे समझोते, चर्चासत्रे आणि राजकीय समन्वय सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे निवडणूक प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाणार का, की अंतिम क्षणी काही उमेदवार माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोध म्हणजे या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जातात. नगरपरिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायतीतील अनेक सदस्यांनी यंदा आपल्या मतांचे मोठे महत्त्व प्राप्त होणार अशी अपेक्षा होती. विविध पक्षाकडून मतांनी जुळवाजुळवी करून असल्याचे अनेक सदस्यांनी संपर्क मोहीम देखील सुरू झाल्या होत्या. काही ठिकाणी राजकीय बैठका, मेळावे आणि राजनीती आखली जात असल्याचेही चित्र दिसून आले. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य मत पडणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक सदस्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार का, की राजकीय समीकरण आधीच ठरून जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. राजकीय विश्लेषकांनी मते विधान परिषद निवडणूक की केवळ मतदानापुरतीच मर्यादित नसून ती भविष्यातील राजकीय समीकरणाची दिशा ठरवणारी असते. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष किती ताकद दाखवतो, कोण कोणासोबत जातो आणि अंतिम क्षणी कोणते राजकीय निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे. दरम्यान काही दिग्गज नेत्यांमध्ये एकमत होण्याचे संकेत मिळत असल्याचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा अधिक वेगाने पसरत आहे. काही राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार आगामी स्थानिक राजकारण आणि पक्षाचे समीकरण आणि भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकते. जर निवडणूक बिनविरोध झाली तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली होती. स्थानिक पातळीवर मतदारांशी संपर्क, रणनीती आखणी आणि प्रचाराचे नियोजन देखील काही ठिकाणी सुरू झाले होते. त्यामुळे बिनविरोध निर्णय झाल्यास अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील विभागात एकच चर्चा सुरू आहे, निवडणूक होणार की बिनविरोध. आता उमेदवारी अर्ज मागणीच्या अंतिम टप्प्यानंतर या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळणार असून पुढील काही दिवस अमरावती राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती विभाग विधान परिषद निवडणुकीतील या घडामोडीमुळे संपूर्ण राजकीय वातावरणात तापले असून अंतिम क्षणापर्यंत मोठे राजकीय ट्विट पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एम बी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र.